अध्यक्ष महोदय, माननीय अजित पवार दादांनी जो अर्थसंकल्प मांडला त्या चर्चेत भाग घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं। 201 लढाया त्यांनी केल्या आणि कधीच त्यांनी पराभव पाहिला नाही। त्यांचा पराभव झाला तो त्यांच्यात फितुरी झाल्यावर झाला। आपल्याच लोकांनी त्यांना दगा दिला आणि त्यांना अटक झाली। आज त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि माझं भाषण सुरू करतो। अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरलेले आहेत, कारण अजितदादांनी 11वा अर्थसंकल्प मांडला। याबद्दल सावरकर मी त्यांचं अभिनंदन करतोय। तुम्ही मध्ये बोलू नका। अध्यक्ष महोदय, त्यांचं अभिनंदन करत असताना या अर्थसंकल्पाचं वर्णन करत असताना दुर्दैवानं मला हे सांगावं लागतंय की बडा घर आणि पोकळ वसा। अध्यक्ष महोदय, 237 आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आहे आणि ज्यांनी बहुमत दिलं ते फार आशा करून त्या दिवशी टेलिव्हिजनच्या समोर महाराष्ट्रातली जनता बसलेली होती। त्यांना पदरी निराशा आली। अनेक महापुरुषांचा उल्लेख दादांनी केला, त्यांना वंदन करतोच मी, पण त्यातही त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख केला। अहिल्यादेवी होळकरांनी धार्मिक स्थळांना मोठी मदत केली, शेतकऱ्यांना भरभरून मदत केली। या त्यांचं नावाचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पाने अध्यक्ष महोदय काही दिलं नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती। महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे? आणि आज आपण महापालिकेला देखील कर्ज देऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे, कारण आपणच एवढं कर्ज काढलेलं आहे की 2021 साली आपल्यावरचं कर्ज 5,19,000 कोटी होतं। या वर्षी ते 9,32,000 कोटीपर्यंत पोहोचणार आहे। दादांनी कविता दिली, कविता महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणून आहे। पण मी विचार करायला लागलो की कविता काही सुचते का बघावं। मला जरा शंभूराजे एवढी मी काही कवीच्या मार्गावरचा नाही आहे, पण तरी 4 ओळी सुचले आहेत। सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गुन्हेगारी थांबणार नाही, रक्तपात रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आश्वासने पूर्ण करणार नाही, विकासाची वाट धरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, रोजगार देणार नाही, शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। अध्यक्ष महोदय, मागच्या वेळच्या भाषणामध्ये दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते, पण यावेळी मात्र तुकोबांना थोडंसं दादांनी दूर केलेलं आहे मुनगंटीवार साहेब। आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले? पण ठीक आहे, ते काय हरकत नाही, पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे। कारण अध्यक्ष महोदय, एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतलेले, आनंदाचा शिधा आहे, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना आहे, याला काय उल्लेख सभा या अर्थसंकल्पात दिसत नाही। अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळं या अर्थसंकल्पाचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे।
पण खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे आपण मराठवाड्यातले आहात. आपल्या प्रभू रामांचा उल्लेख भाषणात झाला. रामटेकला सांस्कृतिक महोत्सव करणार आहे. पण अध्यक्ष महोदय आपण असं म्हटलं जातं की रघुकुल रीत सदा चली आए, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली, माझ्याकडं मोठा गठ्ठा आहे. याच्यात संकल्पपत्र 2024चा महाराष्ट्र असेंब्लीचा, त्यातलं एकही आश्वासन अध्यक्ष महोदय पूर्ण झालं नाही. अध्यक्ष महोदय कोरोनाच्या काळात ज्या शिवभोजन थाळीने लाखो लोकांना आधार दिला, जी भुजबळ साहेबांनी सुरू केलेली त्यांच्या कल्पनेतनं आलेली ही थाळी बंद करण्याचा निर्णय होऊ नये एवढी अपेक्षा करतो. तुम्ही म्हणताय खाली बसून म्हटलाय तेही मी हे करतो. पण अध्यक्ष महोदय आज राज्याची अवस्था, अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदय सतत सांगतात. मी अनेक वेळा सांगितलं की त्यासाठी आपला विकासवाढीचा वेग अध्यक्ष महोदय 14-15% गेला पाहिजे. मागच्या वर्षी 8% होता, तो आता 7.3% वर खाली आला. त्यामुळे $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था कशी होणार आणि कधी होणार याचा हिशेब केला तर जे उद्दिष्ट सरकारने ठेवलंय त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट तिप्पट कालावधी आपल्याला या व्यवस्थेला पोचायला जाईल असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय माननीय अजितदादांनी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता. 45,891 कोटीची महसुली तूट दादांनी सभागृहासमोर मांडलेली आहे. हा अर्थसंकल्प मांडत असताना एवढी प्रचंड तूट अध्यक्ष महोदय, मागच्या 20,000 कोटीची 26,000 कोटी झाली. म्हणजे आता ही जी काही 45-46,000 कोटीची तूट आहे ती सुधीर भाऊ कदाचित 50,000 कोटीवर जाऊ शकते किंवा 60,000 कोटीवर जाऊ शकते. आणि त्यामुळं प्रचंड मोठी तूट अर्थसंकल्पात केली आहे. हा एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला आहे असं मला म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय नवीन रोजगार निर्मितीसाठी काही भरीव तरतूद नाही, नव उद्योजकांच्यासाठी काही नाही, आदिवासींच्यासाठी काही नाही, तरुण तरुणींसाठी काही नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नाही. त्या महिलांच्या 1,500 रुपयाचे पैसे जे दिले त्यातनं ते आदिवासींच्या बजेटमधूनही काही पैसे घेतलेत आणि SC सामाजिक न्याय विभागाकडूनही काही पैसे घेतले. म्हणजे तिकडेही काही बोजा टाकलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय काही हरकत नाही, शेवटी महिलांची योजना आपण जाहीर केलेली आहे ती सतत कायम ठेवायला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यात माझी काही तक्रार नाही. पण SC आणि ST या बजेटमधूनही आपण आता तिकडं पैसे इकडे वळते करतोय, याची नोंद अध्यक्ष महोदय घ्यावी. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे सामान्य माणसाचं स्वप्न असतं घर मिळावं, 4 चाकी गाडी घेऊया. पण अध्यक्ष महोदय या सगळ्यांच्यावर आता कर दादांनी त्यांच्या पार्ट 2च्या भाषणात वाढवलेले आहेत. आता नवीन औद्योगिक धोरण आणणार आहेत. या धोरणात मी यापूर्वी 2-3दा सांगितलं, दादांनी नोंद घ्यावी की हे धोरण करताना महाराष्ट्रातली जी माफियागिरी चालते उद्योजकांना आणि इन्व्हेस्टरना त्रास देण्याची, स्थानिक नेत्यांचे गुंड गुंतवणूकदारांच्या दारात जाऊन सिमेंट, सळी, स्टील, कामगार आमचेच घेतले पाहिजेत असे दम देतात, या सगळ्याला काही मज्जाव करण्यासाठी त्या औद्योगिक धोरणात एक विशेष क्लॉज घालण्याचा प्रयत्न दादा आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी काही याच्यात फारसं भरीव नाही आहे. त्या वळण योजना त्या आमच्या वेळी सुरू झालेल्या मांजरपाडा धरण भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्यानं बरंचसं पूर्ण झालं. ते अध्यक्ष महोदय ते प्रकल्प चालूच आहेत. पण मराठवाड्याला विशेष काय तर त्याचं चित्र या बजेटमध्ये आम्हाला कुठं दिसलं नाही. अध्यक्ष महोदय कोरोनासाठी आपण फार आरोग्याकडे कोरोनापासून जास्त लक्ष द्यायला लागलो. आता ह्या सरकारने लक्ष देणं गरजेचं होतं.
आता 11,728 कोटी रुपयाची मागच्या वर्षीची प्रोव्हिजन एकदम 3,827 कोटीवर आली. मला याचं कारण जर उत्तराच्या भाषणात कळलं की एवढी कमी आपण आरोग्यावर जर खर्च करायला लागलो तर याचा अर्थ एक की आरोग्याच्या सेवा परिपूर्ण आहेत महाराष्ट्रभर. नवं कोणतंही GBS सारखं जर आपल्यावर आव्हान आलं तर आपण ते सहज लिहिल्यागता परत पाठवू शकतो असा आत्मविश्वास असेल तर आमची काय हरकत नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी एवढंच सांगेन की अध्यक्ष महोदय, आज आपल्या सरकारमध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा डंका वाजवतो, GDPचा डंका वाजवतो. 23-24 साली मी परवाही सांगितलं की 23-24च्या अनुसार दरडोई उत्पन्नात भारतात आपण कमी आहोत, खाली गेलेलो आहोत. गुजरात आपल्यापेक्षा वर गेलेला आहे. याची नोंद सरकारने घ्यावी. तर आम्हाला आरोप केला जातो की आम्ही गुजरातचं कौतुक करतो. आम्ही गुजरातचं नाही कौतुक करत. आम्ही तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न करतोय की ते आपल्या फार पुढे जायला लागले आहेत. एवढीच आमची त्यात भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी GDPमध्ये देखील देशाच्या GDPमध्ये आपला 2% आपला पोर्शन कमी झालेला आहे. हेही गंभीर आहे. आणि केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची ग्रोथ स्टॅग्नंट झालेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्या ग्रोथला घट झालेली आहे. लेबर फोर्स पिरियडिक सर्वे 2023-24ने महिलांच्या बेरोजगारीत आता वाढ झालेली आहे असंही देखील आकडेवारी पुढे आलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपण थोडंसं जागं होण्याची गरज आहे. ठीक आहे, आपल्या भाषणात आपण प्रचंड मोठे प्रकल्प जाहीर केलेले आहेत, पण त्या प्रकल्पासाठी निधी किती देणार, प्रत्येक प्रकल्पाची कॉस्ट काय, शेवटी हा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्र्यांनी एखादं भाषण केलं आणि सांगितलं आम्ही इकडून तिकडे टनेल करणार आहे, माझी तक्रार नाही. पण ज्यावेळी अर्थसंकल्पात सांगितलं जातं की 4 टनेल आहेत, कोस्टल रोड आहे, महाराष्ट्रात आणखीन कुठं कुठं प्रोजेक्ट करणार आहे, तर त्याची टोटल कॉस्ट काय, त्यात आमचं सरकार किती गुंतवणूक करणार आहे आणि किती कालावधीत प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे, याचा तपशील जर सभागृहाला मिळाला तर अधिक बरं होईल असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, मी मगाशी जसं महसुली तुटीचं सांगितलं तसं राजकोषीय तूट देखील अध्यक्ष महोदय 1,10,000 कोटीहून आता 1,36,000 कोटीवर गेली. म्हणजे 1.5 लाखावर जाणारच ती अध्यक्ष महोदय बाय द एंड ऑफ दिस फायनान्शियल इयर. आणि त्याचा अर्थ असा आहे की आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आता 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज जर असेल तर आपण आता आपला आर्ग्युमेंट काय आहे, आम्ही फक्त 18-19%वरच पोचलोय, 25%वर पोचलो तरी चालतं. मला मान्य आहे चालतं, पण त्याने मग प्रायोरिटी सेक्टर परिणाम त्याच्यावर होतो. गोरगरिबांना जे निधी मिळण्याची आवश्यकता असते, मदत मिळण्याची आवश्यकता असते, ते सगळे सेक्टरमध्ये कपात होते आणि मग ठराविक सेक्टरला नाईलाजाने पैसे द्यावे लागतात. ती पाळी येणार नाही आणि महाराष्ट्राचा समतोल विकास व्हावा. आत्ता आपण मराठवाडा आणि विदर्भाच्या बॅकलॉगमधून जवळपास बाहेर यायला लागलोय. तर आता नवीन बॅकलॉग सुरू करायचाच कार्यक्रम सुरू झालेला आहे. म्हणजे रस्ते विकासाच्या निमित्ताने जो बॅकलॉग आहे तो एकदा महाराष्ट्रात कॅल्क्युलेट केला तर कदाचित असं लक्षात येईल समृद्धी महामार्गाच्या पलीकडे विदर्भाला दुसरा नवा बॅकलॉग हा जो तयार झालेला आहे त्याच्यात विदर्भाला आणि मराठवाड्याला आणि खास करून खानदेशला या इन्फ्रास्ट्रक्चरचे फायदे किती मिळाले याचा अभ्यास केला तर उत्तर नकारात्मक येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण डबल इंजिन सरकार म्हणतो, आमचं ऑब्जेक्शन नाही, पण निवडणुकीच्या आधी डबल इंजिन सरकारच्या नावाने आपण लोकांना आव्हान करतो, पण निवडणूक संपल्यानंतर केंद्र सरकारकडून जी ग्रांट्स इन एड येते ती अध्यक्ष महोदय लगेच कपात होते. त्यामुळं मागच्या वेळी आपल्याला अध्यक्ष महोदय 23-24ला 65,444 कोटी आले, 24-25ला एकदम 52,000 कोटी रुपये आले. अध्यक्ष महोदय, आपल्या टॅक्समधला वाटा 69,000वरून 77,000 कोटीवर गेला. म्हणजे आपण कॉन्ट्रीब्युशन केंद्र सरकारच्या टॅक्समध्ये जे काही देशात कर गोळा होतो त्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन जास्त असताना देखील केंद्राकडून येणारी मदत कमी व्हायला लागली आहे. ही खरं म्हणजे अध्यक्ष महोदय चिंतेची बाब आहे. महागाई कमी करण्यासाठी काही ठराविक याच्यात ठोस उपाययोजना असतील असं वाटलं, तेही नाही. एक्सपोर्टमध्ये घट होते,
हाही दुसरं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. मुंबईचं पर कॅपिटा इन्कम चांगला आहे, मुंबईचा विकास झाला पाहिजे, त्यात काही आमची तक्रार नाही. पण बिग तिकीटचे ज्या योजना प्रोजेक्ट्स मोठे मोठे जाहीर केले अध्यक्ष, आज महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे, कॉन्ट्रॅक्टर बोर्ड लावायला लागलेत की आम्हाला जेवढे पैसे आले तेवढे आम्ही काम केलेलं आहे, पुढचे पैसे आले तर आम्ही पुढचं काम करू. अशी महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरांची सरकारबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करायला लागले आहेत, जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला किंवा धरणं धरायला बसलेले आहेत. मग एवढं चांगलं जर सगळीकडे असेल तर मग त्यांचे पेमेंट कधी मिळणार, हाही दुसरा अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आपल्याला आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगितलं की विविध जिल्ह्यात डिस्पॅरिटी इतकी मोठी तयार करतोय आपण की मुंबईचं दरडोई उत्पन्न 4.5 लाख आहे आणि नंदुरबारचं 1.5 लाख आहे. मग मुंबईच्या जवळ नागपूर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर हे बऱ्यापैकी आहेत. पण बाकी सगळ्या जिल्ह्यांचं दरडोई, तुमच्या जालना जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न बघा अध्यक्ष महोदय, फार कमी आहे. त्यामुळं या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये देखील दुसरे जिल्हे मागे जायला लागलेले आहेत आणि ठराविक जिल्ह्यांच्यावरच भर आहे. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 45,000 पानंद रस्ते बांधणार असा उल्लेख आहे. ती प्रोव्हिजन आहे का? तशी प्रोव्हिजनच नाही. 45,000 पानंद रस्ते बांधणार असेल तर किमान एक 10,000 कोटी रुपये तरी दादा उत्तराच्या भाषणात या पानंद रस्त्यांसाठी आपण ठेवाल अशी अपेक्षा करतो. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये पगार करणार होते, कमिटमेंट आहे जाहीर, काही उल्लेख नाही. शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 3,000 रुपये देणार म्हणून जाहीर केलं, बजेटमध्ये दादा ह्याचा उल्लेखच नाही. त्याचं काय करायचं, कारण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हटल्यावर आपल्याला द्यावेच लागतील, त्याला काय आता ऑब्जेक्शन घेता येणार नाही. ओल्ड एज पेन्शन 1500ची 2100 करणार म्हणून उल्लेख होता. धान उत्पादक शेतकऱ्यांना 25,000 प्रति हेक्टर बोनस देण्याचं आश्वासन होतं. घरांचं उद्दिष्ट 22 सालीच पूर्ण ते सरकार करणार होतं. आज परत आपण 23-24 साली 5,156 कोटी रुपये गृहनिर्माणवर खर्च करतोय. पण अध्यक्ष महोदय, आपण सांगतोय की नवीन धोरण म्हणून उरलेली घरं आम्ही पूर्ण करणार. म्हणजे मागं ज्या मोठमोठ्या केंद्राने घोषणा केलेल्या त्या घोषणात अजून घरं पूर्ण झाली नाहीत, म्हणून आता आपण परत आपल्याकडूनही त्याच्यात हे करतोय. पण अध्यक्ष महोदय, घरं बांधण्याची घोषणा मोठी आहे, पण बजेटरी प्रोव्हिजनमध्ये मागच्या वेळी 6,236 कोटी होते, पण प्रत्यक्षात 4,414 कोटी खर्च झाले. आता बजेटमध्ये त्याच्यापेक्षा 4,300 कोटीवर आपण खाली आलोय. घरं बांधायची आश्वासनं मोठी मोठी देतो आपण, पण बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आहे, हे चिंतेची बाब आहे अध्यक्ष महोदय. पाणी पुरवठ्याची गोष्ट तशीच आहे. आमचे गुलाबराव पाटील साहेब दिसत नाही तिथं. अध्यक्ष महोदय, 23-24 साली 8,532 कोटी खर्च झाले. मागच्या आर्थिक वर्षात 7,091 कोटी खर्च झाले, तरतूद होती, 7,000च कोटी खर्च झाले आणि आता मात्र 6,914 कोटी रुपयावर गुलाबराव पाटलांची बोळवण करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, परिस्थिती काय तर 18,000 कोटी रुपयाची बिलं पाणी पुरवठा खात्याची द्यायची पेंडिंग आहेत. 18,000 कोटी रुपये प्रोव्हिजन आहे, 6,000 कोटी रुपयाची, 18,000 कोटीची बिलं प्रलंबित आहेत. जलजीवन मिशनची केंद्रीय स्कीम आहे आणि अध्यक्ष महोदय, आमच्याच जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातलं काम हे सांगतो, 100 कोटी रुपये मागितलेले जिल्ह्यातून, पण प्रत्यक्ष 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आणि गमतीचा भाग असा आहे की 20 कोटीचे बिले अजून प्रलंबित आहेत. म्हणजे अध्यक्ष महोदय, परिस्थिती बिकट आहे. आदिवासी विभागाच्या मध्ये देखील निधी जो खर्च झालेला आहे डिसेंबरपर्यंत, तो 1/3 खर्च झालेला आहे. जेवढी प्रोव्हिजन होती त्याच्या 1/3 खर्च झाला आहे. SC, ST, OBC समाजाच्या खर्चात देखील 5,000 कोटी रुपयाची कपात मागच्या वर्षीच्या बाबतीत दिसते आहे. कौशल्य विकासाती 10,000 कोटी रुपये खर्च कमी केलेला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की अर्थसंकल्पात भाषा उत्तम आहे, पण जे आपले नेहमीचे रुटीन प्रोग्राम आहेत ते अफेक्ट व्हायला लागलेले आहेत. मला आठवतं 95 ते 99 युतीचं सरकार होतं, असाच बोजा वाढत गेला आणि त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर जे आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम झाला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण आपल्या लाडक्या बहिणींना मत हे 1,500 रुपये देणार आहोत
दिले पाहिजेत, देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणणार नाही की आता ते 2100 रुपये लगेच तुम्ही द्या, कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर, अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता 2100 रुपये देऊ शकाल अशी. त्यामुळं 1500 रुपयावर भागले तर 1500 रुपये सगळ्यांना द्या. माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार, एकाही महिलेचं नाव कमी करू नका. त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या. तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले. स्लॅबचं घर आहे, एअर कंडिशन घर आहे, टीव्हीचं आहे का, 2 चाकी आहे का 4 चाकी आहे, हे आता चौकशी करणं बरोबर नाही. त्यांनी मतदान केलं, निवडून दिले, तुम्ही सगळे निवडून आला. आम्ही चुकून निवडून आलो, पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला. त्यामुळं तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं, म्हणजे निकष लावणं, हे एकही महिला, सगळ्यांना तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल. त्यामुळं कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, 17 महामंडळ स्थापित केली निवडणुकीच्या आधी, 18. प्रत्येक महामंडळाला 50 कोटी रुपये देऊ असं सांगितलं राज्यपालांच्या भाषणात. आता मला असं वाटलं की बाबा काहीतरी दादा जाहीर करतील. काहीच खर्च या सरकारने याच्यात आता धरला नाही आणि त्या सगळ्या जी काही लहान लहान समाज आहेत ते, आणि त्यांच्या, मला तर असं कळलं दादा की कंपन्या करणार आहे, म्हणजे महामंडळाच्या अंतर्गत कंपन्या करणार आहेत. मग कंपन्या स्वतंत्र महामंडळ नाही. त्यामुळं ते स्वतंत्र महामंडळ करण्याचं जे इम्प्रेशन जनतेत दिलेलं होतं छोट्या छोट्या समाजाला, त्या छोट्या छोट्या समाजालाही फसवल्यासारखं होईल. त्यामुळं सगळ्यांची महामंडळं करा. असं एका महामंडळाच्या अमरेलाच्या खाली ओबीसी महामंडळाखाली 10-12 खालच्या कंपन्या करणं, हे दिस इज नॉट फेअर. आपली कमिटमेंट आहे, महामंडळ करतो, 50 कोटी रुपये देतो आणि ते देण्याचं काम दादा करतील. दादा कधीही दिलेला शब्द मोडत नाही, तशी दादांची हे आहे, ख्याती आहे. आणि म्हणून दादा नक्की, मला वाटतं की या 17-18 महामंडळांना 50-50 कोटी रुपयाप्रमाणे 900 कोटी रुपये त्यांच्या उत्तराच्या भाषणात जाहीर करतील. कंपन्यांच्या मार्फत कारभार झाला तर घोटाळा होईल, ती महामंडळच व्हावीत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. पण तो निर्णय शेवटी तुम्ही केला पाहिजे. शेतकऱ्यांची ग्रोथ रेट, एकच सेक्टर आहे असा साहेब की ज्याच्यात शेतकरी, म्हणजे शेती, ज्याच्यात यंदाचा ग्रोथ रेट चांगला आहे. म्हणजे सर्व्हिसेस कमी झाल्या, इंडस्ट्रीमध्ये देखील कमी झालेलं आहे आपलं, पण शेतीमध्ये आपला ग्रोथ रेट चांगला आहे. पण दुर्दैवानं कालच्या बजेटमध्ये ग्रोथ रेट चांगला असणाऱ्या सेक्टरलाच फार कमी पैसे दिलेले आहेत. 7,000 कोटीची तरतूद कमी केलेली आहे. आणि त्यामुळं कृषी मंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, तर त्यांना चांगलं काम महाराष्ट्रभर करायचं असेल तर जास्तीचे पैसे तुम्हाला देण्याची आग्रह आम्ही दादांच्याकडे करतो असं या निमित्तानं सांगतो. कारण ग्रोथ रेट चांगला आहे, त्यातच गुंतवणूक जास्त केली तर न्याय मिळू शकतो. शेवटी प्रश्न बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. अध्यक्ष महोदय, 19,000 कोटीची तरतूद केलेली आहे. देणी किती आहेत? सत्यजित देशमुख, तुमच्या मतदारसंघातल्या कामांची बिलं द्यायची बाकी जर असतील तर ह्या 46,000 कोटीची देणी आहेत, त्यात ती पैसे आहेत. 46,000 कोटी रुपये अजून सरकारचे देणं आहे. आणि ते बांधकाम मंत्री महोदय नाही आहेत, पण बांधकाम मंत्री महोदय म्हणत होते 31 तारखेच्या आत मला 18,000 कोटी रुपये तरी द्या. त्यांना मिळाले की नाही माहीत नाही, दादा त्याच्यावर प्रकाश टाकतील. पण 46,000 कोटीची जर देणी अध्यक्ष महोदय असतील तर मग हे वर्षही आमच्या शिवेंद्र बाबांचं गेलं आणि पुढचं वर्षही कामानं गेलं, कारण 2 वर्षात 19,000-38,000 कोटी रुपये खर्च होणार. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारला देणं आहे असं मला वाटतं की थोडी काळजी आहे. मी या निमित्तानं एवढीच विनंती अध्यक्ष महोदय करतो की आपण या अर्थसंकल्पाकडे बघत असताना, या अर्थसंकल्पामध्ये आता भारतीय जनता पक्षाने आणि इतर पक्षाने काय कमिटमेंट दिल्या आणि काय पूर्ण झाल्या ह्याच्या खोलात जाऊन मी सभागृहाचा वेळ घेत नाही. तुम्ही भाजपने तयार केलेला अर्थसंकल्प त्यांनी तुम्हाला दाखवलं नसेल तर माझ्याकडे एक कॉपी आहे, मी तुमच्याकडे पाठवून देतो. परंतु अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझी आपणाला विनंती आहे की आपण, महाराष्ट्र हे एक प्रगतिशील असणारं राज्य आहे आणि प्रगतिशील असणाऱ्या राज्याची उत्पन्न प्रचंड आहे.
उत्पन्न कमी आहे असं नाही मी म्हणत, उत्पन्न प्रचंड आहे. त्यामुळं कर्ज काढण्याचं जे प्रमाण आपण करतोय, आपण जसं कर्ज काढतो 9 लाखाच्या वर आपण गेलो, परत MMRDA आणि म्हाडा आणि हे सिडको आणि बाकीच्या ह्याच्याकडून आपण जर काही पैसे घेतले असतील तर ते आपण ही जी 9,32,000 कोटीची फोड आहे दादा, ती तुम्ही तुमच्या उत्तरात सांगा. आणि MMRDA कडून किती प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्यांचं कर्ज किती घेतलंय, आणि महाराष्ट्र सरकारने या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला MMRDA, MSRDC, सिडको, म्हाडा यांच्यासाठी गॅरंटीज किती लाख कोटी रुपयाच्या घेतलेल्या आहेत याचंही चित्र सभागृहाच्या पटलावर उत्तराच्या भाषणात आपण द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. पण एकूण आपण चांगला अर्थसंकल्प मांडला, 11वा अर्थसंकल्प असल्यामुळं मी तुमचं पुन्हा 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 अभिनंदन यासाठी करतो की आपण यावेळी अनेक विक्रम केलेले आहेत. पण मी दुसरा विक्रम सांगितला, 45,000 कोटी रुपयाचं डिफिसिट, 46,000 कोटीचं, ही काळजी करण्यासारखं आहे. त्याचा शेवटच अर्धा मिनिट घेतो. त्याचा परिणाम असा होतो, मी 99 साली हे खातं सांभाळलं, डिफिसिटमध्ये बरेच 3 वर्ष गेले. तर येणारा मंत्री येतानाच सांगतो, दादा माझे पैसे कट करू नका हां, कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल, आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री. आणि 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे. पूर्वी 4,000-5,000 कोटीचं डिफिसिट असायचं. 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही. नाही, मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे. मी ह्याच्यात फार जुना खेळाडू आहे, तुम्ही काळजी करू नका. पण सांगायचं, विनोदाचा भाग सोडून द्या, पण कपात करायला लागेल 45,000 कोटी रुपये. आणि मी मागं सांगितलेलं होतं की मागचा दादांनी अर्थसंकल्प 20,000 कोटीच्या डिफिसिटचा मांडला, त्याचे 26,000 कोटी महसुली तूट झाली. त्या 20,000 कोटीच्या डिफिसिट नंतर जे 3 मागण्या मांडल्या, ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर झाला त्या दिवशी पुरवणी मागणी 90,000 कोटी रुपयाची या सभागृहाने मंजूर केलेली. त्यानंतर 2 पुरवणी मागण्या आल्या, सगळ्यांची बेरीज 1,60,000 कोटी रुपयाची झाली. आता 1,60,000 कोटी खिशात नसताना जाहीर केलेले होते ते 1,60,000 कोटी वजा 20,000 कोटी डिफिसिट धरा, तेवढे पैसे जाहीर केलेले होते. ते सगळे कपात करत 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 45,000-46,000 कोटीवर डिफिसिट आलं. याचा अर्थ सरकारने मागच्या वर्षी वर्षभरात जे अर्थसंकल्पानंतर पैसे सभागृहाच्या समोर मांडले आणि मंजूर करून घेतले, त्यातले 1,10,000 कोटी रुपये खर्चच केलेले नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय, तरी देखील 45,000 कोटी डिफिसिट आहे, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. दादांनी ह्याच्यात लक्ष घालून या संदर्भात हे डिफिसिट पुढच्या वर्षी राहणार नाही आणि पुन्हा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला तर राज्यात प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतो की काय अडचण नाही, आपण काम करूया, आपले पैसे मिळणार आहेत. तो कॉन्फिडन्स पुन्हा राज्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न दादांनी करावा अशी नम्र विनंती करतो. आणि मला आपण एवढा वेळ दिला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.